राम राम मंडळी, नमस्कार. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातून. बागपत जिल्ह्यामध्ये अहेरा नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारी मधुदेवी ही एक विधवा महिला असते. वर्षांपूर्वी तिच्या पतीचं किरण सिंगचं साप चावून निधन झालं होतं. तेव्हापासून ही मधुदेवी पूर्णपणे एकटी पडली होती आणि जेव्हापासून ही मधुदेवी विधवा झाली तेव्हापासून हिला आपला वेळ घालवणं खूप मुश्किल झालं होतं. जीवन जगणं खूप अवघड होऊन बसलं होतं, कारण महिला दिसायला अतिशय सुंदर होती. मात्र कमी वयात विधवा झाल्यामुळे अनेक मर्दांच्या नजर तिच्यावरती खराब झाल्या होत्या. त्यांची नियत या मधुदेवीवरती वाईट फिरली होती आणि ही मधुदेवी कसं तरी आपलं जीवन जगत होती. या सर्व परिस्थितीला तोंड देत होती. मधुदेवीकडे स्वतःची 1 एकर जमीन असते, जी की हायवेच्या कडेला असते आणि या व्यतिरिक्त मधुदेवीने 3-4 जनावरे देखील पाळलेली होती. त्या 3-4 जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ती आपल्या शेतात जात असायची आणि तेथून चारा कापून आपल्या जनावरांना टाकत असायची. मधुदेवीच्या घरामध्ये तिची एक मुलगी देखील होती, जी की एकुलती एक मुलगी होती, जिचं नाव होतं दुर्गा ही इयत्ता 11वी शिकणारी मुलगी होती. मात्र शाळा शिकून ती आपल्या आईच्या कामामध्ये खूप सारी मदत करत असायची. जेव्हा कधी ती घरी असायची, आईला चारा कापण्यासाठी मदत करत असायची किंवा तिच्या 1 एकरमध्ये जे काही पीक असायचं ते पीक देखील आपल्या आईला कापण्यात मदत करत असायची. अशा प्रकारे मधुदेवी आणि दुर्गादेवी अगदी आनंदाने आपल्या घरामध्ये राहत होत्या. मधुदेवीची 1 एकर जमीन हायवेच्या कडेला असल्या कारणाने अनेक लोकांच्या नजरा तिच्या जमिनीवरती होत्या. अनेक लोक हायवेच्या कडेची या मधुदेवीची जमीन विकत घेऊ पाहत होते. मात्र ही मधुदेवी आपली जमीन विकण्यासाठी तयार नव्हती आणि या जमिनीच्या मागे लागलेला एक सर्वात मोठा माणूस असतो, ज्याचं नाव असतं योगेश हा लोकांना व्याजाने पैसे देणारा माणूस असतो. त्यामुळे त्याच्याकडे पैशांची कसली कमी नसते आणि या योगेशची जमीन या मधुदेवीच्या जमिनी शेजारीच असते. तर असेच एक दिवसाची बात असते. मधुदेवीची मुलगी दुर्गा ही स्कूलमध्ये गेलेली असते. मधुदेवी घरामध्ये एकटी असते. तिच्या जनावरांचा चारा कापून आणण्याची वेळ झालेली असते. तर सकाळच्या 10 वाजता ही मधुदेवी आपल्या शेतामध्ये चारा कापण्यासाठी जाते. आपल्या शेतामध्ये चारा कापतच असते. तितक्यातच तिच्या शेजारचा जो योगेश कुमार होता, हा योगेश कुमार बघतो की मधुदेवी आज शेतामध्ये एकटी आहे. हा योगेश कुमार या मधुदेवीकडे येतो आणि मधुदेवीला बोलतो की तुझी जमीन मला विकून टाक, याबद्दल मी तुला चांगले पैसे देईन. मात्र मधुदेवी बोलते की मी माझी जमीन विकू इच्छित नाही. योगेश बोलतो की तुला ही जमीन विकावीच लागेल. जर तू ही जमीन विकली नाही तर तुझी जी मुलगी शाळेमध्ये जात असते, या मुलीसोबत खूप बरं वाईट होऊ शकतं. आणि एवढी धमकी देऊन हा योगेश कुमार त्या ठिकाणावरून निघून जातो. योगेश कुमार खूप डांबीस व्यक्ती असतो आणि याचं चालचलन हे अजिबात ठीक नसतं. याच्या मनात एकच गोष्ट असते की मधुदेवीने तिची जमीन याला विकून टाकावी आणि यासाठी हा योगेश काही करण्यासाठी भविष्यात तयार असतो आणि ही गोष्ट या मधुदेवीला माहीत असते. आता योगेश एवढी धमकी देऊन तेथून निघून गेल्यानंतर मधुदेवी विचार करते की हा एक नीच आणि नालायक माणूस आहे. हा माझ्या मुलीसोबत काहीही करू शकतो. त्यामुळे ही मधुदेवी चारा कापून घरी येते आणि घरी आल्यानंतर या मधुदेवीच्या घराशेजारीच एक पोलीस इन्स्पेक्टर राहत असतो, ज्याचं नाव असतं मानसिंग. मात्र या मानसिंगचं चालचलन काहीसं ठीकठाक नसतं. याच्याकडे जो कोणी मदत मागण्यासाठी येत असायचा, प्रत्येक व्यक्तीकडून हा मानसिंग इन्स्पेक्टर रिश्वत घेत असायचा आणि रिश्वत घेऊनच याने खूप सारी धनसंपदा कमावली होती. आता ही मधुदेवी जेव्हा घरी येते, ही विचार करते की आपल्या घराशेजारी मानसिंग इन्स्पेक्टर राहत असतात. यांच्याकडे जर आपण गेली आणि या योगेशची तक्रार केली तर कदाचित यांनी त्याला धमकावलं तर योगेश जरा शांत होईल आणि आपल्या मुलीकडे तो वाईट नजर टाकणार नाही. त्यामुळे ही मधुदेवी दुपारच्या लगभग 2 वाजेच्या दरम्यान या मानसिंगच्या घराचा दरवाजा वाजवते. मानसिंग जसा दरवाजा उघडतो, समोर बघतो तर सुंदर दिसणारी मधुदेवी, जी की विधवा आहे, त्याच्या घरासमोर उभी असते. आता हा मानसिंग अगोदर तर तिची पूर्ण सुंदरता बघू लागतो, तिला चांगल्या प्रकारे निहाळू लागतो. मानसिंग एकच विचार करत असतो की या महिलेला काही झालं तरी मिळवायचं म्हणजे मिळवायचंच, कारण मानसिंग त्या लेवलचाच व्यक्ती असतो. आता हा मानसिंग या मधुदेवीला बोलतो की बोल, तू माझ्या घरी कशासाठी आली? मधुदेवी सांगते की जमीनदार योगेश कुमार माझी जमीन हडपण्याच्या बेतात आहे. तो मला धमकी देत असतो आणि माझ्या मुलीसोबत वाईट काम करेल असं तो सांगत असतो. मला त्याची भीती वाटते. तो एखाद्या दिवशी माझ्या मुलीला काहीही करू शकतो. तर जो
मानसिंग असतो हा बोलतो की असं कोणीही कशी तुझी जमीन हडपू शकते, अशी कोणाचीही जमीन हडप करणे म्हणजे दादागिरी वाटली का, तुझी जमीन नक्की कोणत्या ठिकाणी आहे. तेव्हा ही मधुदेवी सांगते की माझी जमीन हायवेच्याच कडेला आहे. तर हा मानसिंग आता या मधुदेवीला बोलतो की चल माझ्या गाडीवरती बस, मला अगोदर तुझी जमीन बघू दे. आणि अशा प्रकारे ही मधुदेवी या मानसिंगच्या बाईकवरती मागे बसते आणि हा मानसिंग तिला तिच्या शेतात घेऊन जातो. मधुदेवी तिचं शेत या मानसिंगला दाखवते. मानसिंग आणि मधुदेवी त्या शेतामध्ये उभे राहून जेव्हा बोलत असतात तेव्हा योगेश देखील त्याच्या शेतामध्येच असतो आणि तो बघत असतो की मधुने या पोलीस इन्स्पेक्टर मानसिंगला या शेतामध्ये आणलं असेल. आता मधुदेवी जी असते ही मानसिंगला सांगते की तो बघा हा योगेश देखील त्याच्याच शेतामध्ये आहे, त्याच्यासोबत तुम्ही अगोदर बोलून घ्या. तर जो मानसिंग असतो हा योगेशला आवाज देतो आणि आपल्याकडे बोलावून घेतो आणि त्याला बोलतो की या महिलेला तू धमकी का देत असतो, तुला जास्त माज चढला का. तर हा योगेश या मानसिंग यांना एकांतात घेऊन जातो आणि मानसिंग यांना बोलतो की साहेब तुम्हाला काय पैसे पाहिजे ते पैसे मी देऊ शकतो, तुम्हाला मी 5 लाख रुपये देऊ शकतो, बस या महिलेची जमीन ही माझ्या नावावरती झाली पाहिजे. आता जो मानसिंग होता हा देखील त्याच लेवलचा व्यक्ती होता. हा लगेच या योगेशकडे बघून हसू लागतो आणि त्याला घेऊन परत या मधुदेवीकडे येतो आणि मानसिंग या मधुदेवीला स्पष्ट बोलतो की तुला तुझी जमीन या योगेशला विकून टाकली पाहिजे. आता मधुदेवी हे सर्व ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकते. मधुदेवी बोलते की मी माझी जमीन अशी कशी देऊ शकते. तर तितक्यात या मानसिंगचं आणि योगेशचं ठरलेलं असतं. मानसिंग त्याला इशारा करतो आणि योगेश हा मधुदेवीला मागून पकडून घेतो, तिचं तोंड दाबतो आणि त्यानंतर हे दोघेही तिला ऊसाच्या शेतामध्ये ओढत नेतात, फरफटत नेतात आणि त्यानंतर दोघेही या मधुदेवीसोबत वाईट काम करू लागतात, घाणेरडं काम करू लागतात. मधुदेवीकडे ओरडण्याशिवाय काही पर्याय नव्हता, मात्र ती ओरडू देखील शकत नव्हती कारण यांनी तिचं तोंड पक्क पॅक करून ठेवलेलं होतं आणि तोपर्यंत हे घाणेरडं काम तिच्यासोबत त्या शेतामध्ये करत राहतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही, यांची तृप्ती होत नाही. आता एवढं करून झाल्यानंतर या मधुदेवीला धमकी देण्यात येते की जर याबद्दल तू कोणाला काही सांगितलं तर तुझी जी मुलगी आहे, जी जवान होत आहे, 11वीमध्ये शिकते, या मुलीसोबत देखील आम्ही हेच करू. आता ते तुझ्या हातात आहे, तुझ्या मुलीची इज्जत तुला वाचवायची की तुला आमचं नाव लोकांमध्ये सांगायचं. मधुदेवी त्या ठिकाणी घाबरते आणि अशा प्रकारे ऊसाच्या शेतामधून ती निघते आणि आपल्या घरी येते. मधुदेवी खूप दुःखी झालेली असते, मात्र ती आपल्या मुलीला याबद्दल काही सांगू शकत नव्हती कारण मुलीला सांगितलं तर तिच्या मनावरती वाईट परिणाम होऊ शकतो. आणि अशा प्रकारे आता काही दिवस जातात. काही दिवस गेल्यानंतर ही मधुदेवी आपल्या मुलीला दुर्गाला बोलते की आपल्या शेतामध्ये जी मक्याचं पीक आहे, ही मका आता सोंगणीसाठी आली आहे आणि ही मका आपल्या दोघींना सोंगावी लागणार आहे. तर जी दुर्गा असते ही बोलते की आजच्या दिवस मला शाळा आहे, उद्यापासून मला सुट्ट्या लागणार आहे आणि उद्यापासून आपण शेतामध्ये जाऊन ती मका कापूयात. मधुदेवी हो बोलते आणि अशा प्रकारे तो दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मधुदेवी आणि दुर्गा या शेतामध्ये चालल्या जातात आणि आपल्या मका कापणीचं काम करू लागतात. मात्र त्या ठिकाणी त्यांच्या शेताजवळच जे योगेशचं शेत होतं, हा योगेश येतो. हा बघतो की मधुदेवीच्या शेतामध्ये मधुदेवीची मुलगी दुर्गा देखील आलेली आहे आणि या दुर्गाकडे बघून या योगेशचं मन पूर्णपणे पगळतं आणि त्याला या दुर्गासोबत तेच काम करण्याची इच्छा होते जे त्याने त्या दुर्गाच्या आईसोबत मधुदेवीसोबत केलं होतं. आता जो योगेश असतो हा मानसिंगला कॉल करतो. मानसिंग यांना बोलतो की आज देवी सोबत तिची मुलगी देखील शेतामध्ये आली आहे, आज आपल्याला खूप चांगला चान्स आहे, आज जर तुम्ही या ठिकाणी शेतात आले तर आपली खूप मजा होऊ शकते. जो मानसिंग असतो हा आपल्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असतो. आता हा मानसिंग या योगेशला बोलतो की मी तर पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे, मात्र तू म्हणत असला तर मी 1 तासामध्ये तेथे येऊ शकतो. जो योगेश असतो हा बोलतो की या संध्याकाळशिवाय येथून जाणार नाही, तुम्ही 1 तासाने का होईना या. आणि अशा प्रकारे हा मानसिंग जेव्हा पोलीस स्टेशनमधून निघतो तसा बिअर बारवरती जातो आणि त्याच्या मित्रासाठी, योगेशसाठी आणि त्याच्यासाठी महागातली दारू विकत घेतो आणि या योगेशकडे शेतात येऊन पोहोचतो. योगेशला बोलतो की अगोदर आपण दोघे या ठिकाणी बसून दारू पिऊ. दारू पिण्याचं सामान आणि खाण्याचं सामान वगैरे त्याने आणलेलं असतं. दोघेही बसून त्या ठिकाणी दारू पितात. जशी दोघांना नशा होऊ लागते तसं हे बघतात की मधू आणि मधूची मुलगी दुर्गा या दोघी त्या शेतामध्ये काहीशा बोलत असतात. तर तिकडे जी मधू असते ही दुर्गाला बोलते की दुर्गा तू ट्यूबवेलवरून जाऊन पाणी घेऊन येते का, कारण खूप तहान लागली आहे. दुर्गा बोलते की आई तूच ट्यूबवेलवरती जा, पाणी घेऊन ये, मी तोपर्यंत ही मका सोंगते.
मधुदेवी ती गोष्ट ऐकते आणि ती ट्यूबवेलवरती जाते. ट्यूबवेल तेथे जवळच असतो, मात्र ट्यूबवेलवरती लाईट नसल्यामुळे पाणी त्यांना घेता येत नसते. तर मधू बोलते, मी आपल्या घरीच जाऊन आपल्यासाठी पाणी घेऊन येते, तोपर्यंत तू या ठिकाणी काम कर. आणि अशा प्रकारे ही मधुदेवी तेथून निघून जाते. आता इकडे मानसिंग आणि योगेश हे बघत असतात. हे बघतात की आता मधूची जी मुलगी आहे ही एकटीच या शेतामध्ये काम करत आहे. आणि एवढं करून झाल्यानंतर जो मानसिंग आणि योगेश असतो या मुलीकडे चालत येतात. दोघांना नशा झालेली असते. योगेशच्या हातामध्ये कोयता असतो. योगेश आणि मानसिंग दुर्गाला विचारतात की तुझी आई कुठे गेली. दुर्गा सांगते की माझी आई पाणी आणण्यासाठी घरी गेली आहे आणि ती लगभग अर्ध्या तासात येईल, तोपर्यंत तुम्ही थांबा आणि माझी आई जशी येईल तसं तिच्यासोबत काय काम असेल ते तुम्ही बोला. आता हे सर्व ऐकल्यानंतर यांना अजिबात दम निघत नाही. जो योगेश असतो हा तो कोयता या मुलीच्या गळ्याला लावतो आणि तिला बोलतो, अजिबात आरडाओरड करायची नाही, तुला आमच्यासोबत या ऊसाच्या शेतामध्ये यावं लागेल. दुर्गा हे सर्व प्रकार बघून घाबरते आणि ऊसाच्या शेतात जाण्याशिवाय पर्याय नसतो. जसं ऊसाच्या शेतात तिला घेऊन जातात हे दोघेही नराधम तिच्यासोबत वाईट आणि घाणेरडं काम करू लागतात. तोपर्यंत करत राहतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही. मुलगी फक्त नकार देत असते, बाकी ती काही करू शकत नव्हती. आणि जेव्हा यांचं घाणेरडं काम करून होतं तेव्हा हे दोघे हिला धमकी देतात की याबद्दल जर तू कोणाला बोलली तर परिणाम गंभीर होतील. आम्ही तुझ्या आईसोबत देखील असंच काम करू. मात्र मानसिंग आणि योगेशने हिच्या आईसोबत अगोदरच हे काम केलं होतं. या मुलीला माहीत नव्हतं. आता ही मुलगी प्रचंड घाबरते, उदास होते. तिला वाटते की खरंच हे माझ्या आईसोबत असं करतील. मुलगी उदास होऊन आपल्या शेतामध्ये येऊन बसते. तितक्यात तिची आई मधुदेवी देखील येते. ती आपल्या मुलीकडे बघून तिला काहीच वेगळं जाणवू लागतं. तर आपल्या मुलीला दुर्गाला ती बोलते की तू इतकी उदास का बसली आहे. दुर्गा तिला खोटं बोलते. दुर्गा बोलते की मला तहान लागली आहे त्यामुळे मी येथे उदास बसली आहे, बाकी काही नाही, मी थकली आहे. आणि एवढं सांगून ते पाणी वगैरे पितात, त्यांचं काम करतात आणि संध्याकाळी हे घरी जातात. संध्याकाळी जी मधुदेवी असते ही दोघींसाठी स्वयंपाक बनवते. या दुर्गाला जेवणासाठी बोलवते, मात्र दुर्गाला जेवण देखील जाणार नव्हतं. दुर्गा बोलते की मला जेवण करायचं नाही आहे, मला बस झोपायचं आहे. दुर्गा उदास होती, मात्र मधूला कळत नव्हतं की हिला इतकी उदासी का आली. मधू बोलते की नक्की काय झालंय. दुर्गा बोलते की काही नाही, माझी तब्येत बिघडली आहे, मला जेवण जाणार नाही, मला भूक नाही आहे, मी उद्या जेवेल. आणि अशा प्रकारे ही दुर्गा आपलं मन मारून त्या ठिकाणी झोपते. आपल्यासोबत शेतामध्ये काय झाले आपल्या आईला अजिबात सांगत नाही. आणि अशा प्रकारे 2 ते 3 दिवस जातात आणि तारीख येते 19 जानेवारी 2026चा दिवस असतो. ही मधुदेवी आणि दुर्गा पुन्हा आपल्या शेताकडे जाण्यासाठी निघतात. सकाळचे 10 वाजलेले असतात. शेतामध्ये थोडंसं काम बाकी राहिलं होतं, कारण 4 ते 5 दिवसांपासून ते मकाची सोंगणी करत होते आणि आज फायनल दिवस होता. दोघेही शेतामध्ये जातात आणि शेतामध्ये काम करू लागतात. इकडे योगेश पटवारी हा देखील आपल्या शेतामध्ये आलेला असतो. हा बघतो की या दोघीही महिला आज देखील शेतामध्ये आल्या आहे आणि बरेच दिवस झाले यांच्यासोबत आपण वाईट काम केलेलं नाही. तर हा योगेश पुन्हा या मानसिंगला कॉल करतो आणि मानसिंगला बोलतो की आज खूप चांगला चान्स आहे, आपण येथून मागे एकीसोबत हे काम केलं आहे, मात्र यावेळी आपण दोघींसोबत एकाच वेळी हे काम करू शकतो. मानसिंग हे ऐकून खुश होतो. मानसिंगला त्या दिवशी सुट्टी असते. तर मानसिंग योगेशला बोलतो ठीक आहे, मी लगेच शेतामध्ये येऊन पोहोचतो. तर हायवेच्या कडेला शेत असते. तर मानसिंग सर्वात अगोदर या योगेशकडे येतो आणि योगेशला बोलतो की अगोदर आपण बिअर बारमध्ये जाऊन दारू घेऊन येऊ, दारू पिऊ आणि त्यानंतर या दोघींचा फायदा घेऊ. आता दोघे वाईन शॉपमध्ये जातात. तेथून खंबा विकत घेतात, पिण्याचं सर्व सामान घेतात, चकना घेतात आणि पुन्हा या योगेशच्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली येऊन बसतात. दोघेही त्या ठिकाणी दारू पिऊ लागतात. दारू पिता पिता बघत असतात जी दुर्गादेवी असते आणि तिची आई मधुदेवी असते, या देखील त्यांच्या शेतामधील आंब्याच्या झाडाखाली निवांत त्या ठिकाणी पडून होत्या, आराम करत होत्या. आता दोघांची जशी नशा होऊ लागते, नशा झाल्यानंतर दोघे उठतात. बाकीचे दारू आपण नंतर पिऊ, अगोदर आपलं काम करून घेऊ असं म्हणून हा मानसिंग आणि योगेश त्या दोघींकडे चालल्या जातात. जो मानसिंग असतो याच्याकडे पिस्तूल असते आणि योगेशकडे एक आपला कोयता असतो. आता हे दोघेही जेव्हा यांच्याकडे जातात, दोघींना बोलतात की चला ऊसाच्या शेतामध्ये चला, आम्हाला तुमच्यासोबत वेळ घालवायची आहे, जर आल्या नाही तर दोघींची हत्या आम्ही येथेच करून टाकू. दोघी मायले की तेथे प्रचंड घाबरतात, कारण दोघी नशेमध्ये असतात. त्यांचा अवतार अगदी राक्षसासारखा दिसत असतो आणि त्याने मानसिंगने दोघींवरती बंदूक ताणलेली असते आणि जो योगेश असतो याने देखील कोयता उगारलेला असतो. दोघी महिला घाबरतात. मधुदेवी त्यांना नकार देत असते, त्यांना बोलत असते तुम्हाला काय करायचं माझ्यासोबत करा,
मात्र माझ्या मुलीला सोडून द्या. मात्र दोघेही त्या ठिकाणी हसू लागतात. ते बोलतात, तुझ्यासोबत तर आम्ही करणारच आहे, मात्र आम्हाला तुझ्या मुलीसोबत देखील करायचं आहे. आणि अशा प्रकारे दोघेही मायलेकींना ते ऊसाच्या शेतात घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दोघींसोबत वाईट आणि घाणेरडं काम करू लागतात. दारूची नशा झालेली असते. दोघी महिला ओरडत असतात, मात्र यांना त्याची कसली फिकीर नसते. तोपर्यंत यांच्यासोबत वाईट आणि घाणेरडं काम करू लागतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही, यांची इच्छा मरत नाही. सर्व काम करून झाल्यानंतर दोघींना धमकी देण्यात येते की याबद्दल गावात तुम्ही कोणाला जर बोलल्या तर दोघींची हत्या करून टाकू आणि तुमची जमीन देखील कायमस्वरूपी आम्ही हडपून घेऊ. एवढं सांगून तेथून हे पुन्हा त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसतात आणि आपली बाकीची उरलेली दारू त्या ठिकाणी दोघे बसून पिऊ लागतात. इकडे ज्या दोघी मायलेकी असतात, मधू आणि दुर्गा, दोघे ऊसाच्या शेतातून निघतात आणि पुन्हा आपल्या शेतामध्ये येऊन बसतात. दोघे एकमेकींकडे बघून प्रचंड त्या ठिकाणी रडत असतात, प्रचंड आक्रोश करत असतात. मात्र मधुदेवीला आता हे सर्व सहन झालं नव्हतं. या दोन्ही नराधामांनी तिच्या मुलीसोबत देखील असं केलं हे तिच्या जिव्हारी लागलं होतं. आणि दुर्गा देखील बोलत होती की आई यांनी माझ्यासोबत त्या दिवशी तू पाणी आणायला गेली त्या दिवशी देखील हेच काम केलं होतं. हे सर्व ऐकून मधुदेवी बोलते, यांनी माझ्यासोबत हे काम वारंवार केलेलं आहे आणि आता यांना अजिबात सोडायचं नाही. दुर्गा बोलते, चल आपण यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊ. मात्र मधुदेवी बोलते की हा जो मानसिंग आहे हा पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही उपयोग होणार नाही. उलट हे आपल्यावरतीच कोणतेही कलम लादून देतील आणि आपल्याला जेलची हवा खावी लागू शकते. दुर्गादेवी बोलते, मग आता काय करावं? दुर्गादेवीच्या एक आयडिया डोक्यात येते आणि ती आपल्या चुलत भावाला, चुलत्याच्या मुलाला कार्तिकला कॉल करते. कार्तिकला कॉल करून अर्जंट आपल्या शेतामध्ये बोलावून घेते. कार्तिक देखील आपल्या मित्राची बाईक घेतो आणि शेतामध्ये येऊन पोहोचतो. शेतामध्ये आल्यानंतर त्याची चुलती मधुदेवी आणि त्याची चुलत बहीण दुर्गादेवी खूप उदास दिसत असतात. अक्षरशः त्या रडत असतात. कार्तिक हे सर्व बघून दोघींना विचारू लागतो की नक्की तुम्हाला काय झालं, तुम्ही इतक्या का रडत आहात? जी दुर्गा असते ही आपल्या भावाला सर्व कहाणी सांगू लागते की त्या ठिकाणी जो मानसिंग इन्स्पेक्टर बसलेला आहे आणि तो योगेश आहे, यांनी दोघांनी आमच्यासोबत वाईट काम केलं आहे. हे सर्व ऐकून कार्तिकला भयंकर राग येऊ लागतो. हा कार्तिक बोलतो की आपण यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊ. मधुदेवी बोलते की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही उपयोग नाही बाळा, कारण हा एक इन्स्पेक्टर आहे. कार्तिक बोलतो, मग आता काय करायचं? तितक्यात ही जी दुर्गादेवी असते ही बोलते की आपण यांना दोघांनाही या ठिकाणी मारून टाकू. कार्तिक लगेच तयार होतो. कार्तिक देखील एक चांगला चपळ मुलगा असतो. कार्तिक बघतो हे दोघेही त्या ठिकाणी बसून दारू पित असतात. दोघांना नशा झालेली असते आणि हे तिघेही आपला निर्णय करतात. कार्तिक जो असतो शेतातील विळा उचलतो, मधुदेवी कोयता उचलते आणि जी दुर्गा असते ही देखील कोयता उचलते आणि त्या ठिकाणी जाऊन बघतात तर जो मानसिंग आणि योगेश असतो हे फुल नशेमध्ये टुल्ल झालेले असतात आणि आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये लोळत असतात. त्यांना कसलाही होश नसतो, त्यांना काही सुचत नसतं की आपण कोठे आहे आणि काय करत आहे. इतकी जास्त त्यांना नशा झालेली असते. आता एवढं सर्व बघून जो कार्तिक असतो हा सर्वात अगोदर मानसिंगच्या डोक्यामध्ये त्या विळ्याने वार करतो. 2-3 वार करण्यात येतात. एवढं सर्व करत असताना मानसिंग त्या ठिकाणी हालचाल करू लागतो, आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र कार्तिक त्याचा गळ्यावरती वार करतो. मानसिंगच्या गळ्यावरती जिवारी वार गेलेला असतो. मानसिंगचं रक्त वाहू लागतं. मानसिंग त्या ठिकाणी तडफडू लागतो. तितक्यात दुसरीकडे दुर्गा जी असते, दुर्गाने देखील कोयता या योगेशच्या पोटामध्ये खुपसलेला असतो आणि जी मधुदेवी असते हिने देखील कसलाही विलंब न करता योगेशच्या शरीरावरती असंख्य वार केलेले असतात. जो योगेश असतो याचा देखील त्या ठिकाणी जीव निघून जातो आणि जो मानसिंग इकडे तडफडत असतो. दुर्गा देवीला याच्याकडे बघून भयंकर राग येतो. दुर्गा त्याची पॅन्ट खाली करते आणि प्रायव्हेट पार्ट कट करून टाकते. एवढं सर्व करत असताना मानसिंगचा देखील त्या ठिकाणी मृत्यू होऊन जातो. एवढा सर्व कांड केल्यानंतर हे तिघेही त्या ठिकाणी शांत होतात. आता जो कार्तिक असतो हा बोलतो की आता काय होईल? पोलीस येतील, आपल्याला कदाचित पकडून नेऊ शकतात. जी मधुदेवी असते ही आपल्या मुलीला दुर्गाला बोलते की पोलीस स्टेशनमध्ये कॉल कर, कारण ते आपल्याला कधी पकडू शकतात. दुर्गा पोलीस स्टेशनच्या सर्व्हिस नंबरवरती कॉल करते. पोलिसांना सांगण्यात येतं की आम्ही या ठिकाणी 2 खून केले आहे. पोलीस हे सर्व ऐकून घटनास्थळी दाखल होतात. बघतात की जो मानसिंग इन्स्पेक्टर असतो याचा मृतदेह शेतामध्ये पडलेला असतो आणि आणखी एक मृतदेह असतो जो की योगेशचा असतो. आता पोलीस दोघांचे मृतदेह ताब्यात घेतात.
ताब्यात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतात आणि या तिघांनाही त्या शेतामधून अटक करण्यात येते, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येते. आणि जेव्हा विचारण्यात येतं की तुम्ही असं का केलं, तेव्हा मधुदेवी आणि दुर्गादेवी पोलिसांना सांगतात की हा मानसिंग इन्स्पेक्टर आणि हा योगेश दोघेही आमच्यासोबत वारंवार वाईट काम करत होते, घाणेरडं काम करत होते. त्यामुळे आम्ही यांच्या त्रासाला कंटाळून हे काम केलं आहे आणि आम्ही केलेलं कृत्य आम्हाला मंजूर आहे, गुन्हा मंजूर आहे. आता तिघांनी 2 खून केले होते, कायदा हातात घेतला होता. पोलीस तिघांविरुद्ध चार्जशीट तयार करतात. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट दुर्गादेवी, मधुदेवी आणि सोबतच कार्तिक याला कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, मला सांगा, या संपूर्ण घटनेदरम्यान मधुदेवी, दुर्गादेवी आणि कार्तिकने इन्स्पेक्टर मानसिंग आणि योगेश सोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.